नमस्कार मंडळी, राज श्रद्धा साळुंखे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सोपी एक स्लीव्ह डिझाईन दाखवणार आहे। जास्त काही गजगज नाही, कस्टमरला सिंपल अशी डिझाईन हवी होती, तर मी अशा प्रकारची काय आहे सिंपल डिझाईन तयार केली। तर ही सिंपल डिझाईन कशी तयार करायची ही मी तुम्हाला दाखवते। चला मग आपण बघूया। तर असा जो काही कापड आहे, तर ही जी स्लीव्हची घडी आहे ना मित्रांनो, ती अशी ठेवायची आणि तिच्यावर टेपने असं मार्किंग करून घ्यायचं। हे बघा, 3.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं। असं सेंटर काढायचं आणि 3.5 इंच मार्किंग करायचं आणि कडेने असं हळूच नीट असा आकार द्यायचा आणि तो कट करून घ्यायचा। आता मी हा ऑलरेडी कट केलेला आहे आणि तुम्हाला जेव्हा मी सांगते तेव्हा तो असा कट करून घ्यायचा। इथून एवढा असा जो काही भाग आहे तो कट करून घ्यायचा। त्यानंतर ही जो कापड आहे आपला जो स्लीव्हचा, तो असा ठेवायचा सरळ भागावर। हा जो काही अस्तरचा भाग आहे तो असा ओपन करून ठेवायचा आहे बघा, असं व्यवस्थित सेंटरला। आणि जो काही आपण हा शेप दिलाय ना, त्यावर विदाऊट कॅनव्हासचा आपण ही डिझाईन तयार करणार आहोत। तर इथं जे काय आहे ते असं टिप मारून घ्यायची। आता आपण टिप मारून घेऊया। दोनच मिनिटं मित्रांनो, दोरा निघाला। तर मित्रांनो, तुम्हाला ही डिझाईन इतकी सोपी आहे, तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे आज ती स्टिच कशी करायची। ते विदाऊट कॅनव्हासची ती स्लीव डिझाईन कशी करायची आपल्याला हे आज आपण बघणार आहोत। तेव्हा आता आपण इथं टिप मारून घ्यायची, हळूवारपणे या गोलाकार भागाला टिप मारणार आहे। तर मित्रांनो, आपला जो काही शिवण क्लास चालू होता, तर आता हे लग्नाचे ब्लाउज असल्यामुळे आपला जो काही शिवण क्लास आहे तो थोड्या दिवसांसाठी आपला स्टॉप केलेला आहे। आपण एकदम हळूवारपणे फिरवायचे, घाई करायची नाही काही। असं फिरून फिरून हळूवारपणे गोलाकार आकार द्यायचा आहे, जसं आपण कट केलं आहे। फक्त तेवढाच भागाला आपल्याला टिप मारायची आहे। त्यानंतर हळूच आपला जो काही दोरा आहे तो काढून घ्यायचा आहे मित्रांनो। आता आपण हे जे काही असं जॉईंट केलं, फक्त एवढाच भाग जॉईंट केला मी, खालून कुठेही जॉईंट केलं नाही बघा। खालूनही ओपन आहे आणि वरूनही ओपन आहे, फक्त इथं एवढाच भाग मी शिलाई मारली। आता हा जो काही आहे ना आतला कपडा एक्स्ट्राचा आपण कट करून घेणार आहे। जो काही पिसाचं एक्स्ट्राचं कापड आहे तो आपण कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो काही कापड आहे तो आता कट केला मी। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काय आकार दिला ना त्याला छोटे छोटे कट मारायचे, जेणेकरून एकदम परफेक्ट आपला शेप निघेल। अशा प्रकारे मी कट करून घेतले। आता हा जो काही भाग आहे तो असा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर बघा, हे जे कापड आहे ना त्या छिद्रातून आपल्याला बाहेर काढायचं बघा, अशा प्रकारे। पूर्ण जो काही कापड आहे तो छिद्रातून आपल्याला जो काही आकार दिला आपण त्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे। हे बघा, जो काही कापड होता तो आपण पलटी करून बाहेर काढलेला आहे बघा। असं किती फिनिशिंगमध्ये आपला हा जो काही आकार आहे तो तयार झालेला आहे बघा। आता आपण याच्यावर दाबटीप देणार आहे मित्रांनो। हळूवारपणे आपल्याला त्याच्यावर गोलाकाराची टीप देऊन घ्यायची।
तेवढ्याच शेपला आपल्याला टिप द्यायची आहे. त्यानंतर आपण असं बाहेर काढून घेणार आहोत. एकदम विदाऊट कॅनॉपचा आपला शेप किती परफेक्ट आलेला आहे. आता आपल्याला खालून दाब टीप द्यायची. आता काय करायचं, नेहमी आपण स्लीव्जला पलटी मारतो. आता आपण इथून सरळ टिप मारून घ्यायची, त्यानंतर असं फोल्ड करून घेणार आहे. तर आपण बघा, एकदम सोप्या पद्धतीत आपण स्लीव डिझाईन बघणार आहोत मित्रांनो. तर आज आपण सोप्या पद्धतीत स्लीव डिझाईन बघणार. आता आपण सरळ टिप मारून घ्यायची. हळूवारपणे टिप मारायची. मित्रांनो, मुलांचा आवाज येतोय थोडासा इग्नोर करा. कसं आहे, लहान लहान मुलं आहे, ते ऐकत नाही. व्हिडिओ चालू असताना मध्ये मध्ये येतात, आवाज करतात. तर प्लीज थोडंसं समजून घ्या. जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण खालून टिप मारली ना, आता जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा. म्हणजे जे काही दोरे वगैरे निघतात कापडाचे, त्याचे एक्स्ट्राचे कट करून घ्यायचे. आता याला असं अर्धा इंचाचं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची अशी आतल्या बाजूने. तर आता आपण सरळ टिप मारून घेऊया. मित्रांनो, मशीनच्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा. मी जे दाखवते त्याकडे लक्ष द्या. आता आपण सरळ टिप मारली ना, आता आपण जो काही स्लीवचा जो आकार आहे तो आता टिप मारून आस्ताचा भाग जॉईंट करून घेऊया. सगळा आकार हवा जो काय जॉईंट करून घ्यायचा आपल्याला. जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे लगेच. आता आपण लेस लावणार आहे स्लीव्सला. आता अगोदर आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. ते बघा, एकदम व्यवस्थित आपली जी काही आकार आणि शेप आलेला आहे आणि खालच्या बाजूला देखील आपली व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे. आता आपण या पार्टला जशी लेस लावली सेम तशीच या पार्टला देखील लेस लावून घेणार आहोत. आधी आपण सरळ लेस लावून घेऊ. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही लेस लावा किंवा तुम्ही असं सिंपल देखील ठेवू शकता. पण लेस लावल्याने छान लुक येतो, आकार उठून येतो आणि लुक देखील छान येतो स्लीवचा. तर मंडळी, तुम्हाला जर ही स्लीवची डिझाईन जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, तुम्हाला आता लग्नाचे ब्लाउजांचे नवनवीन डिझाईन मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. अशी लेसवर सरळ टिप देऊन घ्यायची मित्रांनो. आपण लेसवर डबल टिप देणार आहे जेणेकरून तुम्ही चुकणार नाही आणि एकदम परफेक्ट बसेन अशी. आता लेसला आपण डबल टिप दिलेली आहे. आता जो काही प्रॉपर गळ्याचा शेप आहे आता आपण त्याला लेस लावून घेणार आहोत. लेस लावताना कुठेही कापड खेचायचं नाही किंवा काही नाही, तर शेप आपला जो काही आहे तो चेंज होईल. ते व्यवस्थित असं आहे बघा, असं इकडे टोकावर असं व्यवस्थित लेस ठेवायची क्रॉसमध्ये आणि टिप मारून घ्यायची हळूवारपणे. हळूहळू गोल गोल फिरून टिप मारून घ्यायची. जसा आकार तसा हळूवारपणे गोल फिरून घ्यायचे आणि टिप मारून घ्यायची आपल्याला.
जसं आपण खालच्या बाजूला डबल टिप दिली होती तसंच गळ्या इथं आकाराला देखील डबल टिप द्यायची आपल्याला. आणि जेव्हा इथे खाली कोण येतो ना तेव्हा असं उचलून घ्यायचं आणि एक अशी नॉर्मल अशी चुन्नट टाकायची आपल्याला, जेणेकरून जो काही शेप आहे आपला तो एकदम प्रॉपर उठून येईल. आणि जो काही एक्स्ट्राची लेस ती कट करून टाकायची. आणि हे जे काही लेसचं टोक आहे ना मित्रांनो तर असं आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपली लेस देखील लागल्या जाते. आपण लेसवर देखील डबल टिप देऊन घ्यायचं. मोटरच्या स्पीडमध्ये घडी मशीनची सुईतून दोरा निघून जातो मित्रांनो, त्या गोष्टीकडे थोडंसं इग्नोर करा. पण आपली स्लीवची डिझाईन आहे ती खूप सुंदर झालेली आहे, सिंपल आणि सोबर आपली डिझाईन झालेली आहे. जी काय आपण ही नाजूक लेस लावली आहे त्यामुळे आपली स्लीवची डिझाईन जी उठून आलेली मस्त. तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजला अशी डिझाईन ट्राय करू शकता, खूप छान वाटते. तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये एक बो देखील तयार करून लावू शकता, फ्लावर, ते देखील छान दिसतं. पण मी अशीच ठेवणार आहे सिंपल. आपली डबल टिप दिलेली झालेली आहे. आता आपण हे दोरे कट करून घेऊ. तर बघा मित्रांनो किती सिंपल आणि सोप्या प्रकारे आपल्या ह्या दोन्ही स्लीव्ज रेडी झाले. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका. बाय.